राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी दिनांक 18 मे रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्प तालुका कळवण या प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती कामाची पाहणी देखील केली आहे। तसेच त्यानंतर शेतकरी संवाद मेळाव्याचे देखील आयोजित करण्यात आले होते। कळवण तालुक्यातील ओतूर धरणाच्या दुरुस्ती कामामुळे सुमारे 446 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या धरणाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना दिली आहे। या प्रसंगी आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाका शेट्टे, कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे, सहाय्यक अभियंता देवी प्रसाद सोनवणे, कनिष्ठ अभियंता गजानन फटपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रोहिणी वसावे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार आदी जण व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले की ओतूर धरणाच्या पाटचारीसह आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच या धरणाच्या पूर्णत्वासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे। ओतूर धरणाच्या कामावर 45 कोटी 17 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। ओतूर धरणाच्या दुरुस्तीमुळे पावसाळ्यात धरणात 90.16 दशलक्ष घनफूट जलसाठा होऊन ओतूर खवरे परिसरातील 446 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे। 2026 पर्यंत धरणाचे काम पूर्ण करावे असेही त्यांनी निर्देश देत राज्य शासनातर्फे शेतकरी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली आहे। तसेच पुढे म्हणताना पवार म्हणाले की ओतूर धरणामुळे परिसर विकासाला चालना मिळणार आहे। त्यासाठी पाठपुरावा सुरू होता। या धरणामुळे परिसरातील विविध गावातील शेती सिंचनाखाली येण्यास मदत होईल। या प्रसंगी संजय वाघ, रमेश देशपुत्र यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एबी न्यूज करिता विवेक कडवे, नाशिक।